नमस्कार. काय बनवू सुचत नसेल तर हा पदार्थ माझ्या पद्धतीने बनवून बघा. तर त्याचे तुम्ही फॅनच व्हाल आणि त्याच्यासाठी तुम्हाला समप्रमाणात मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ आणि 1 कप तांदूळ मिक्स करून धुवून थोडं पाणी घालून ठेवायचं आहे. तोपर्यंत दुधी भोपळा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. दुधी भोपळा ताजा असेल तर सालीसकट कट करून घेऊ शकता. पाण्यामध्ये घालून ठेवायचा. सोबतच कांदा आणि टोमॅटोही बारीक चिरून घ्यायचं. आता कुकरमध्ये तेल घालायचं, नंतर जिरं घालायचं आणि सर्व खडे मसाले घालायचे. सोबतच कांदाही घालायचा आणि कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट घालायची आणि ती परतून घ्यायची. त्यानंतर टोमॅटो, फ्लावर, गाजर, बटाटा, फरसबी, तोंडली आणि भोपळा घालून मिनिटभर परतून घ्यायचं. आता हळद, लाल तिखट, धणे पावडर, पावभाजी मसाला, मॅगी मसाला आणि गरम मसाला पावडर घालून भाज्या 1-2 मिनिटं परतून घ्यायच्या. यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळचं प्रमाण जेवढं आहे त्याच्या दुप्पट भाज्यांचं प्रमाण ठेवायचं आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा हलवून घ्यायचं. धुवून घेतलेली डाळ तांदूळ घालायचं, चमचाभर तूप घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि 3 शिट्ट्या छान करून घ्यायच्या. तुम्हाला खिचडी पातळ पाहिजे असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं आणि छान अशी नाही का पातळसर खिचडी तयार करून घ्यायची. तयार आहे दुधी भोपळ्याची चमचमीत खिचडी. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि Instagramवर बघत असाल तर फॉलो देखील करायला विसरू नका. आणि खिचडीच्या अशाच विविध रेसिपी तुम्ही माझ्या पेजवर जाऊन सुद्धा बघू शकता. धन्यवाद.